ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचा अभिमान आहे। राज्यातील सर्वाधिक वाघ घनता असलेला हा परिसर आहे। जगातनं लोक त्या ठिकाणी वाघाला बघायला त्या ठिकाणी येत असतात आणि अशा वेळेला चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांना जोडणारा हा नैसर्गिक भ्रमण मार्ग म्हणजे वाघांसह असंख्य वनजीवांसाठी जीवनरेषा आहे। आणि या ठिकाणी जे मात्र सरकारनं या ठिकाणी आज घाव घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। उत्तरामध्ये या ठिकाणी अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय सांगतात की पुढील कारवाईसाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे शिफारस करण्यात आली आहे आणि या ठिकाणी सांगतायत की कोर्टामध्ये मॅटर आहे, त्यामुळे अजून त्याच्यावर कारवाई झालेली नाही। माझं या ठिकाणी स्पेसिफिक काही प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय की ताडोबा, अंधारी आणि नवेगाव, नागझिरा या व्याघ्र प्रकल्पांना जोडणारा कॉरिडॉर मध्ये हा प्रकल्प येत आहे। राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीने 24 जानेवारी 2024 रोजी याला स्पष्ट नकार दिला असताना केवळ एका वर्षात असे कोणते दिवे लागले गेले की या विनाशकारी प्रकल्पाची शिफारस राष्ट्रीय मंडळाकडे करण्यात आली? वाघाचा मार्ग रोखून सरकारला नक्की कोणाचे खिसे भरायचे आहेत अध्यक्ष महोदय? या ठिकाणी मंत्री महोदय आपल्या उत्तरात मंत्री महोदयांनी सांगितलं अध्यक्ष महोदय की यातून स्थानिकांना रोजगार मिळेल। समजा प्रश्न विचारा, पण वस्तुस्थिती प्रश्नच विचार, वस्तुस्थिती प्रश्नाचाच आहे ना सर अध्यक्ष महोदय? कधी घेणार? वस्तुस्थिती ही आहे की केवळ 32 कायमस्वरूपी नोकऱ्या मिळणार आहेत। 32 नोकऱ्यांसाठी लाखो झाडांची कत्तल आणि वनजीवांचा अधिवास नष्ट करणे हा कोणता न्याय अध्यक्ष महोदय? उत्तर घेऊया की आता 1 मिनिट राहिलंय। त्यामुळं मला या ठिकाणी प्रश्न विचारायचे अध्यक्ष महोदय की स्थानिक नागरिक, वन्यजीव प्रेमी व स्वतः राज्य वन्यजीव मंडळाच्या 3 तज्ञ सदस्य विरोध करत असताना प्रश्न विचारायचा, उत्तर घ्यायचंच नाहीये का? या ठिकाणी 1 मिनिट राहिला नाहीये। द्या ना अध्यक्ष महोदय, उत्तर द्या। सन्माननीय सदस्य नितीनजी राऊत यांनी जी बाब बांधली ती खरं आहे। मी पण काही शेकड्या लोकांना नोकरी लागण्याकरता मोठ्या विस्तृत असलेल्या वनश्रीचा नाश करणं हे अनुचित आहे आणि म्हणून या ठिकाणी राज्य समितीनं केंद्र समितीकडे शिफारस करताना या अशा गोष्टीचा नाश होणार नाही याची तुम्ही दक्षता घेऊन त्या गोष्टी करा असं सांगितलेलं आहे। बोला आदित्य ठाकरे बोला। मध्ये जेव्हा प्रश्न आला होता तेव्हा वाईल्ड लाईफ बोर्डच्या ज्या काही सूचना होत्या त्याच्या विरोधात होत्या। मी मंत्री महोदयांना विचारू इच्छितो की आपण हा प्रोजेक्ट इथे थांबवाल का, नॅशनल वाईल्ड लाईफ बोर्डकडे जरी पाठवलं असेल तरी? कारण याच्यात एकच गोष्ट महत्त्वाची आहे की जो TOR दिला होता तो TOR डिसेंबरमध्ये रद्द झालेला आहे, एक्सपायर झालेला आहे। त्याच्यासाठी माझी विनंती आहे आपल्याकडे की हा प्रोजेक्ट स्थगित करून एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट परत एकदा विचारा। उत्तर मिळेल तोपर्यंत वाढवण्यात येत आहे। बोला माननीय अध्यक्ष महोदय, ती विनंती हीच राहील मंत्री महोदयांना की पुन्हा एकदाचा EIA करूनच पुढे याच्यावर कारवाई असावी, तोपर्यंत स्थगित करावं। माननीय सदस्य आदित्य ठाकरे यांनी हा जो प्रश्न विचारलेला आहे, बाब असे की राज्य सरकारच्या स्तरावर याला मान्यता देण्यात आलेली नाही। केंद्र सरकारकडे तो रेफर केला जाईल आणि त्याच्यामधल्या कालखंडामध्ये ही मॅटर सुमोटो नागपूर खंडपीठानं त्या ठिकाणी आपल्या अखत्यारीत घेतलेली आहे। आता न्यायालयाच्या अखत्यारीत गेल्या कारणानं सर्वच गोष्टीचा पूर्ण अभ्यास होईल आणि माननीय न्यायालयाने जर आदेशित केलं की हे स्थगित करा तर तिथं दुसरं कोणाचा काय प्रश्न उपस्थित होणार नाही। पण मंत्री महोदय, एका गोष्टीची जाणीव आपल्या सगळ्यांनाच असायला पाहिजे। आपण प्रत्येक वेळेला न्यायालयाकडे एखादी बाब न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यावरती निर्णय घेत नाही किंवा बोलत नाही, हे काय संपूर्णपणे योग्य नाही। कारण शेवटी कार्यकारी मंडळाचं काम आहे पॉलिसी मॅटर्स बनवणं। जोपर्यंत अशा पॉलिसी मॅटरवरती कुठच्याही प्रकारची स्थगिती आली नसेल तोपर्यंत पॉलिसी पॅरालिसिस करायची काय गरज नाही आहे। त्यामुळे यापुढे आपण ज्या वेळेला निर्णय घेत असाल तेव्हा केवळ न्यायप्रविष्ट असल्यामुळे इतर पॉलिसीज करण्यात येऊ नये अशी भूमिका शासनाची नसावी। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी महाराष्ट्र राज्य स्तरावरून केंद्र सरकारकडे तो प्रस्ताव पाठवण्याच्या तयारीत आहे आणि ती पाठवणार आहोत। मधल्या काळामध्ये जर न्यायालयाने जर सुमोटो जर त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला असेल तर न्यायालयाला आपण थांबू शकत नाही। निश्चितपणे माननीय न्यायालय जोपर्यंत त्याचा आदेश देत नाही तोपर्यंत आपण स्थगिती ठेवायला लागेल, परंतु प्रस्ताव तयार आहे, जे योग्य असेल तेच केलं जाईल। चला पुढे लेंग